अधिवेशन आहे 3 तारखेपासून. साहेबांच्या आजारपणामुळे बरेच दिवस साहेबांची आमदारांना बैठकही झालेली नाही. त्याच्यामुळे ही बैठक ही म्हणजे जी अशी रेग्युलर बैठका होतात तशी अशी काही स्पेशल काही त्याला काही कारणं नाही. आणि गोष्ट खरी आहे ना, अजित पवारांनी त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर स्वतःहून राजीनामा पुढे केला होता. मला वाटतं त्यावेळेस बहुसंख्याक आमदारांनी सांगितलेलं तुम्ही देऊ नका, पण ते स्वतःहून खुर्चीवरनं बाजूला झाले. आणि महाराष्ट्राची परंपरा आहे की जेव्हा जेव्हा असे इतके मोठे आरोप होतात आणि त्याच्यात खास करून चौकशी अमुक तमुक या फेऱ्यांमध्ये जेव्हा माणूस अडकतो तेव्हा तो साधारण त्या सत्तेच्या वर्तुळातनं बाहेर पडतो. कारण का साधारण मानसिकता असते की सत्तेच्या वर्तुळात राहिलेल्या माणसाला पोलिसांचं अभय मिळतं, चौकशी फार काही गांभीर्याने घेतली जात नाही. आणि त्याच्यामुळे ह्या प्रक्रियेतनं आपण लांब झालं पाहिजे. अजित पवारांनी निर्णय घेतला आणि तो योग्य होता. मात्र हे सगळं स्वतःच्या मनावरती असतं ना. नैतिकता ही कोणी तुम्हाला शिकवावी लागत नाही. नैतिकता ही काय पुस्तकातनं वाचून येत नाही. नैतिकता ही तुमच्या इनबिल्ट प्रोसेसमध्ये आहे. किंवा अजित पवार बरोबर बोलले, त्यांनी एक इशारा दिला किंवा मी दिला होता नैतिकतेच्या आधारावर. समोरच्यांनी इशारा आपला जेव्हा पक्षप्रमुख बनतोय की मी दिला होता, याचा अर्थ काय, तर तू दे. आता डायरेक्टली सांगितलं नाही, इनडायरेक्टली सांगितलं, अजून काय करणार अजितदादा. ह्याच्यात तर खरी घुसमट अजितदादांचीच झाली आहे. म्हणजे सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी प्रकार झाले त्यांच्याबरोबर.